गोरोबा काका असेल, जनाबाई असेल. मग हे परमार्थ करत असताना मायबापानं एवढ्या यांच्या जीवनात अडचणी नव्हत्या, कारण यांना सांभाळणारी विश्वमाऊली ज्ञानोबाराय हे ते महाराष्ट्रामध्ये होते. ते 12वे शतक. पण त्याच्यानंतर 200-400 वर्ष गेल्याच्या नंतर मायबापांनी पुन्हा एवढे संत कधी या महाराष्ट्रात झाले नाही. नंतर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील, आणि एकनाथ महाराजांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये हे देहूचे जगद्गुरु तुकोबार आहे. त्या एकमेव तुकोबारांचा एवढं मायबापांवर उपकार आहे त्या महाराष्ट्रामध्ये, कारण 12व्या शतकात घराघरापर्यंत पंढरीचा पांडुरंग परमात्मा या सगळ्या संतांनी नेला. विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या सोबत जेवढे संत होते. पण 16व्या शतकात एवढं परकीय आक्रमण झाले मधल्या काळात, आणि जिथे हिंदू धर्मच जिवंत नाही, हिंदू म्हटलं की मारणार, हिंदू म्हटलं की मृत्यू आहे, आणि त्या वातावरणामध्ये वारकरी संप्रदाय काय. पण त्या 16व्या शतकात माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी एवढी मोठी क्रांती केली मायबापांनो. अख्ख्या महाराष्ट्रातल्या गावागावापर्यंत पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि आळंदीचे विश्वमाऊली ज्ञानोबा ऐकून नेले असतील तर एकमेव जगद्गुरु तुकोबार आहे. एकमेव जगद्गुरु.